राम मंदिर दान चोरी विरोधात ठाकरेंनी एल्गार पुकारलाय। शिवसेना ठाकरे पक्षाचं राज्यभरात रामरक्षा आंदोलन आहे। उद्धव ठाकरे आता थोड्याच वेळात महाआरती करणार आहेत। दादरच्या हनुमान मंदिरामध्ये उद्धव ठाकरे स्वतः महाआरती करणार आहेत। अयोध्येतील राम मंदिर दान चोरी विरोधात ठाकरेंनी हा एल्गार पुकारलेला आहे। दादरच्या हनुमान मंदिरात उद्धव ठाकरे महाआरती करतील। दरम्यान सर्व राजकीय पक्षांनी आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। राम मंदिर ट्रस्ट भाजपचं ट्रस्ट झाल्याचा आरोप करत ठाकरेंनी आंदोलन सुरू केलेलं आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊयात। कृष्णात, रामरक्षा महाआरतीसाठी दादरमधल्या हनुमान मंदिरामध्ये आता उद्धव ठाकरे पोहोचणार आहेत। सध्या कोण कोण दाखल झालेला आहे? उद्धव ठाकरे यांनी सर्वच राजकीय पक्षांना यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन देखील केलं होतं। या निमित्तानं उद्धव ठाकरे हे पुन्हा हिंदुत्वाचा नारा बुलंद करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। कारण राम मंदिर दानपेटीच्या अपहाराविरोधात ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि दादर पश्चिम इथल्या जे पुरातन हनुमान मंदिर आहे, या हनुमान मंदिरामध्ये ते थोड्याच वेळात पोहोचतील आणि रामरक्षा आरती ही केली जाणार आहे। आणि आत्ता सध्या शिवसेना युबीटीचे खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, त्याचबरोबर माजी मंत्री सुभाष देसाई आहेत, त्याचबरोबर आमदार अजय चौधरी, महेश सावंत जे स्थानिक आमदार या ठिकाणचे आहेत, तिथले पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर अनेक नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, अनेक शिवसैनिक या ठिकाणी दिसत आहेत। पाऊस लागतोय तरी देखील मोठ्या संख्येनं गर्दी ही या परिसरामध्ये शिवसैनिकांची झालेली पाहायला मिळते। आणि जेव्हा उद्धव ठाकरे या मंदिरात येतील त्यावेळी अगदी थोडेच नेते हे मंदिरामध्ये जातील आणि आरती करतील। त्यामुळं या मंदिराच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। कुठलीही अनुचित घटना घडू नये याची काळजी देखील पोलिसांच्या वतीने घेतली जाते। आणि साधारणतः 4:30-5च्या दरम्यान या ठिकाणी ही रामरक्षा आरती जी आहे ती सुरू होईल आणि सर्वत्र या ठिकाणी स्टेज देखील बांधण्यात आलेले आहे आणि स्टेजच्या वरून उद्धव ठाकरे हे देखील भाषण करतील अशी एक शक्यता वर्तवली जाते। आणि त्यामुळं त्यांना ऐकण्यासाठी आणि रामरक्षा आरतीसाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक या परिसरामध्ये जमा झालेले पाहायला मिळत आहेत। निश्चितच आपण पाहतोय कृष्णात शिवसैनिक दाखल झालेले आहेत। तुम्ही आमच्यासोबत असे जोडून राहा। उद्धव ठाकरे कधी निघणार याकडे देखील आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। थेट मातोश्रीवर जाऊयात। मातोश्री बाहेरनं आपले प्रतिनिधी स्वप्नील आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय आता शिवसेना ठाकरे पक्षाचे अनेक नेते तिथे दाखल झालेले आहेत, मात्र आता प्रतीक्षा आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची। साधारणतः किती वाजता उद्धव ठाकरे तिथून मातोश्रीवरनं निघणार आहेत? नक्की 4 वाजलेले आहेत। तर 4 वाजता या सर्व कार्यक्रमाला सुरुवात होणार होती, मात्र 4 वाजता आता उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून काही वेळातच निघणार असल्याचं पाहायला मिळतं। मी सध्या मातोश्री येथे आहे। आतमध्ये मातोश्रीमध्ये खरं तर उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफासुद्धा सज्ज झालेला आहे। पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे या मातोश्री निवासस्थानाहून दादरच्या दिशेने निघतील। ज्या ठिकाणी पुरातन वटवृक्ष आहे त्यामध्ये हनुमान मंदिर, त्या मंदिरासमोर खरं तर रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा पठण हे करण्यात येणार आहे। या ठिकाणी यापूर्वीच अनिल परबसुद्धा निघालेले आहेत, ते काही वेळातच या ठिकाणी दादरमध्ये पोहोचतील। मात्र आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आपल्या परिवारासह या ठिकाणी निघणार आहेत। आदित्य ठाकरे सोबत असतील, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे असतील। मात्र या रामरक्षा स्तोत्र पठणामध्ये उद्धव ठाकरे रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसा हे पठण करणारच आहेत। मात्र आणखी काही नागरिकांना असेल, रामभक्तांना उद्देशून नक्की काय संदेश करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीला किंवा राम मंदिराच्या लढ्यासाठी शिवसेनेचा जो एक महत्त्वाचा त्यामध्ये वाटा आहे, त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा जे आंदोलन सुरू केलं होतं ते महाराष्ट्रातून सुरू केलं होतं आणि यानंतर ते देशभरामध्ये पोचलं होतं आणि ते पेटलं होतं। त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा आंदोलन हे महाराष्ट्रातून सुरू करण्यात येतं आणि त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे हे कुठेतरी दिल्लीच्या दिशेने हे आंदोलन नेणार असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। मात्र याची सुरुवात काही वेळात होणार आहे, कारण उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून थोड्याच वेळात निघणार आहेत। ताफासुद्धा सज्ज आहे। मात्र पुढील 15 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे हे निघणार आणि त्या ठिकाणी दादर येथे जाऊन पुढील जो रामरक्षा स्तोत्र पठण असेल, हनुमान चालीसा पठण असेल, याला सुरुवात होणार। मात्र सर्वपक्षीय नेत्यांनी याकडे कुठेतरी कशाप्रकारे बघितलं जातं आणि कशाप्रकारे टीका होते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सर्वपक्षीय नेत्यांना, जे रामभक्त आहेत, ज्यांना खरं तर दानपेटीचा अपहार झाला, रामभक्तांच्या जे त्यांची भावना ज्या उफाळलेल्या आहेत, त्यांनी या ठिकाणी सामूहिक पठणामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। मात्र थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या मातोश्री निवासस्थानावर निघणार आहेत।
निश्चितच. आणि तिथे पोहोचल्यानंतर महाआरती झाल्याच्या नंतर शिवसैनिक असतील, रामभक्त असतील, यांच्याशी उद्धव ठाकरे संवाद साधणार का, त्यांना संबोधित करणार का, याकडे देखील आपलं लक्ष असेल. तुर्तास कृष्णात आणि स्वप्नील दोघांचे देखील धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.